સિલોડનો 5 વર્ષનો અનીશ પઠાણ તેના માતા-પિતા સાથે ખીણની હોસ્પિટલમાં આવ્યો હતો। એક તબક્કે આ બાળકનો શ્વાસ રોકાઈ ગયો હતો, પણ ડોક્ટરની ટીમના પ્રયાસોથી બાળકનો જીવ બચ્યો। તેના માતા-પિતાના જણાવ્યા અનુસાર આ બાળકને શ્વાસ લેવામાં મુશ્કેલી થઈ રહી હતી, જે બાદ ડોક્ટર દ્વારા તપાસ કરવામાં આવી ત્યારે જાણવા મળ્યું કે આ બાળકના ગળામાં 2 સિક્કા ફસાઈ ગયા હતા, જે બાદ ડોક્ટરે ઓપરેશન કરીને આ બાળકના ગળામાં ફસાયેલા સિક્કા બહાર કાઢ્યા હતા। આ ઓપરેશન કરતા બાળકના ગળામાંથી 2 સિક્કા મળી આવ્યા। આ તમામ ડોક્ટરની મદદથી આખરે 5 રૂપિયા અને 2 રૂપિયાના સિક્કા કાઢવામાં આવ્યા। સર્જરી બાદ બાળક સુરક્ષિત છે અને ઓપરેશન બાદ બાળકના પરિવારજનોએ ડોક્ટરનો આભાર માન્યો હતો। 21 तारखेला आरिश पठाण 5 वर्षाचा मुलगा सिल्लोडपासून आमच्याकडे कॅज्युअल्टीला आला होता। त्याची कंप्लेन होती की त्याला गिळायला त्रास होत होता, काही घेतलं तर वारंवार त्याला उलट्या होत होते। आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं आणि हिस्ट्री विचारली तर आम्हाला असं रिपोर्टमध्ये दिसलं की त्याच्या घशामध्ये एक कॉइन अडकलेली आहे। नंतर पेशंटने आम्हाला सांगितलं की एक नाही 2 कॉइन्स आहे। ही इन्फॉर्मेशन आम्ही त्याचे वडिलांपासून कन्फर्म पण करून घेतली, तर त्याचे वडील पण म्हणले आम्हाला की 2 कॉइन असण्याची शक्यता आहे। तर आम्ही आता मुलाचं वय खूप कमी आहे, 5 वर्षाचा आहे, तर त्याच्यासाठी आम्ही दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला। मी आमचे विभाग प्रमुख डॉक्टर सुनील देशमुख सरांना इन्फॉर्म केला। सरांनी मला म्हटलं की ऑपरेशन करावं लागेल, दुर्बीणद्वारे ऑपरेशन करावं लागेल। साधारणतः रात्री 1 वाजता आम्ही पेशंटला ओटी मध्ये घेतलं। पूर्ण भूल देऊन दुर्बीणद्वारे आम्ही शस्त्रक्रिया पार पाडली। शस्त्रक्रियामध्ये आम्हाला आढळलं की 2 कॉइन होते, एका मागे एक चिटकलेले। दुर्बीणद्वारे आम्ही फोर्सेप यूज करून ते दोन्ही कॉइन्स काढून घेतले। शस्त्रक्रिया सक्सेसफुल झाली आणि पेशंटला कॉम्प्लिकेशन्स पण नाहीये। पेशंट आता ओरल फीड्स पण घेत आहे। पेशंट एकदम स्टेबल आहे आणि आम्ही आता त्याला डिस्चार्ज करण्याचा प्लॅन करतोय। याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तर आमचे डीन सरांचा आभार मानतो मी, डॉक्टर शिवाजी सुक्रे सरांचा। नंतर माझे विभाग प्रमुख डॉक्टर सुनील देशमुख सर यांनी मला ही संधी दिली। ही खूप रेअर शस्त्रक्रिया आहे। साधारणतः आम्ही एकच कॉइन अडकलेली असते नॉर्मली पीडियाट्रिक पॉप्युलेशन मध्ये, पण याच्यामध्ये 2 कॉइन्स होते एका मागे। आणि नंतर माझे सहयोगी प्राध्यापक सर डॉक्टर केचे सर, डॉक्टर सोनाली मॅडम, डॉक्टर शैलेश निकम सर, माझी एनेस्थेशियाची टीम, डॉक्टर गायत्री तडवरकर मॅडम, हे आणि माझे इकडे जे 2 कॉइन होते, एक 5 रुपीजचा आणि एक 2 रुपीजचा। आता अगोदर मी दुर्बीण टाकून बघितलं तर दोन्ही कॉइन चिटकलेले होते। तर माझा मेन जे आहे ऑपरेशन करण्यामागे मेन इम्पॉर्टंट स्टेप हे होतं की कॉइन काढायचे एकाच अटेम्प्ट मध्ये काढायचे आणि कॉम्प्लिकेशन न करता काढायचे, कारण की मुलाचं वय खूपच कमी आहे। तर अगोदर मी फोर्सेप ॲप्रोप्रिएट साईजचा फोर्सेप चूज केला। कॉइन्स एका मागे एक चिटकलेले होते आणि त्याच्यामुळेच मला थोडाफार इझी अप्रोच भेटला आणि एकाच अटेम्प्ट मध्ये मी दोन्ही कॉइन्सला ग्रॅब केला आणि नंतर हळूहळू काढून घेतलं।